तुम्हाला बाईक रायडिंग आणि रोड ट्रिपची आवड असेल तर 5 डेज 5 नाईट सोमनाथ द्वारका राईड कशी कराल हे नक्की बघा. नमस्कार, मी प्राजक्ता. आम्ही निघालो प्रथम ज्योतिर्लिंग दर्शन म्हणजे सोमनाथला. सोमनाथला जातोय म्हटल्यावर त्याच्याच जवळपास असणारी गीर जंगल सफारी का मिस करायची, म्हणून आम्ही रात्री मुंबईहून निघालो आणि सकाळी पोचलो हाजिरा पोर्टला. हाजिरा टू घोगा असा फेरीमधून प्रवास करून आम्ही गाठलं भावनगर आणि तिथून दुपारच्या कडक उन्हातून बाईक राईड करत पोचलो गीरला. गीरला पोहोचेपर्यंत 8 वाजले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग उठून जंगल सफारीचा कमाल अनुभव घेतला. तिथला देवराज सिंह आणि अर्थात सोबत ऐटीत चालत होती ती त्याची बायको. हरिण, मोर, बिबट्या या सर्वांना बघत जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला. ते झाल्यावर थेट निघालो सोमनाथ दर्शनासाठी. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो सोमनाथला. तिथे बाणगंगा, भालका तीर्थ आणि सोमनाथ टेम्पलला व्हिजिट केलं. सोमनाथ मंदिरात तुम्हाला मोबाईल कॅमेरा नेण्यास सक्त मनाई आहे, म्हणून तिथला सुंदर परिसर डोळ्यात साठवून दुसऱ्या दिवसाचा शेवट केला. तिसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग उठून सुरू केला द्वारकाला जायचा प्रवास. द्वारका जाताना लागणारा पोरबंदर रोडचा व्ह्यू एन्जॉय केला आणि काही फोटोज काढले आणि 11 वाजता द्वारकाला टच झालो. नंतर फ्रेश होऊन सर्वात पहिले नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं. फिरण्यासाठी पूर्ण दिवस असल्यामुळे तिथलं बेट द्वारका, सुदर्शन सेतू, रुक्मिणी देवी मंदिर सुद्धा पाहून घेतलं आणि आपल्या ट्रिपचं शेवटचं आणि 4 धामपैकी एक असलेलं द्वारकाधीशचं दर्शन आता बाकी होतं. तिथे सुद्धा कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नव्हता. द्वारकाधीशचं दर्शन घेऊन आम्ही हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे डे 4 ला आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. यावेळी आम्ही बाय रोडच वडोदरा मार्गे आलो. वडोदराला स्टे केला आणि डे 5 सुद्धा बाईक राईड करून शेवटी आम्ही पोचलो घरी. सो अशी ही 5 डेजची सोमनाथ द्वारका ट्रिप सफल झाली.